सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आयुष्यात शत्रू हे कधीच नसावे, परंतु कधीकधी एक तरी शत्रू प्रत्येक माणसांच्या आयुष्यात हा असतोच. आता हा शत्रू आपल्याला कधीकधी खूप त्रास देतो, तर कधीकधी आपल्याला नावच ह्या शत्रूचं माहीत नसतं. आता जर का तुम्हाला ह्या शत्रूचा खूप त्रास होतो आणि ह्या त्रासातून जर का मुक्ती हवी असेल, तर आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपल्या आजी आजोबा किंवा ह्या ज्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या, त्या पिढ्यान पिढ्या ह्या शत्रूंचा त्रास भोगत आहेत किंवा त्यांच्या वाट्याला सुद्धा काही ना कोणी ना कोणीतरी कुठून ना कुठून तरी शत्रू हा येतच होता आणि ते लोक ह्या शत्रूचा निवारण अगदी उत्तमरित्या करत होते. आणि त्यामुळेच आपण काही असे उपाय ह्या चॅनलमधून पाहतो जे वर्षानुवर्ष आणि आधुनिक काळातले उपाय आहेत, म्हणजे खूप जुने उपाय आहेत. अगदी काही उपाय असे आहेत जे आपल्याला फटकन फरक जाणून येतो केल्याने, आणि काही उपाय असे असतात जे खूप लॉंग टाईम आपल्याला करावे लागतात, म्हणजे खूप जास्त वेळेला करावे लागतात. पण आता आपल्याला जो उपाय आजचा करायचा आहे तो खूप अतिशय सुंदर आहे आणि सोपा आहे. कुठल्याही पद्धतीचा खर्च तुम्हाला ह्या उपायात येणार नाही किंवा आपल्या चॅनलमधून इतरांना कुणालाही त्रास होणार नाही. आणि खर्चिक उपाय नसतात. प्रत्येकाला माहिती आहे कुणालाही त्रास होतील असे उपाय आपल्या चॅनलवरून कुणालाही दिले जात नाही किंवा आपण इतरांना त्रास देण्यासाठी हे उपाय करू नये. बघा, ज्या वेळेला आपण एखादं काम करतो ते चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या, परंतु त्याचे जे भोग आहेत हे आपल्याला भोगावे लागतील. जर का तुम्ही वाईट काम केलं तर तुमच्या आयुष्यात कधी ना कधीतरी त्याचं तुम्हाला वाईट फळ हे मिळत असतं, आणि जर का चांगलं काम केलं तर आयुष्यात कधी ना कधी ते आयुष्यात आपल्याला पुढे चालून कधी ना कधी चांगलं फळ देतं. त्यामुळे कर्म करत असताना खूप विचारपूर्वक कर्म करा. कळत न कळत दुखली गेलेली माणसं ठीक आहेत, परंतु जाणून बुजून कुणालाही दुखवू नका. आता काय करायचंय बघा, उपाय अतिशय सुंदर आहे. या उपायासाठी 2 व्हाईट कलरचे पेपर लागतील, ज्याला आपण कागद म्हणतो, आणि चमचा भरून मीठ लागेल. ह्याचबरोबर तुम्हाला एका पेपरवर नंबर लिहायचा आहे. व्यवस्थित ऐका काय करायचं आहे. दक्षिण दिशेला जिथे भिंत असेल त्या भिंतीजवळ एका व्हाईट कलरच्या पेपरवर चमचा भरून मीठ घ्यायचं आहे. जे मीठ आपण घरात खातो तेच, ते कुठलंही असू द्या, खडे मीठ असू द्या किंवा साधे मीठ असू द्या. मीठ घ्यायचं, चमचा भरून ठेवायचं. दुसऱ्या कागदावर 189 189 हा अंक लिहायचा. 189 हा अंक लिहायचा. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला जो पण कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर मी एक मंत्र देते. त्यानंतर तो मंत्र, त्या शत्रूचं नाव घेत तो मंत्र म्हणायचा. हा मंत्र 108 वेळेला म्हणायचा. मंत्र कुठला आहे व्यवस्थितपणे ऐका आणि तो लिहून घ्या. तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर 7 वेळेला त्या शत्रूचं नाव घ्यायचं. त्यानंतर मंत्रात पण एक वेळा नाव घ्यायचं. कसं सांगते, ओम ह्रीम क्रीम म्हणा, रुपेश शत्रू आय भट स्वाहा. रुपेश हे नाव मी असंच घेतलंय. पुन्हा एकदा सांगते, ओम ह्रीम क्रीम रुपेश शत्रू आय भट स्वाहा. हे नाव तुम्हाला मध्येच घ्यायचं आहे. जे शत्रूचं नाव असेल ते घ्यायचं आहे. आणि हा मंत्र कितीही वेळेला म्हणा, 108 वेळेला म्हणा जास्तीत जास्त. आणि त्यानंतर दोन्ही कागदांच्या पुड्या बांधा. हा उपाय शुक्रवार सोडूनच करायचा आहे. शुक्रवारी उपाय मिठाचा करायचा नाही. दोन्ही कागदाच्या पुड्या बांधा आणि जिथे कुठे गटर वाहत असेल तिथे नेऊन ह्या दोन्ही पुड्यात टाकून द्या. घरी या, स्वच्छ हातपाय धुवा, देवाजवळ दिवा लावा आणि एक वेळेला किंवा तुम्हाला जितक्या जास्त वेळेला म्हणता येईल तितक्या जास्त वेळेला हनुमान चाळीसा म्हणा. त्यानंतर श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचा जयघोष करा. या उपायाने नक्कीच आपला शत्रू आपल्याला त्रास द्यायचा बंद होईल आणि आपण सुखात राहाल. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.